की आजकालचे पालक अशांत व्हायला लागलेत, त्यांच्या बरोबरीने मुलं सुद्धा. तुम्ही 24 तास मुलासाठी घराबाहेर राहणार असाल तर मग मुलांनी काय करायचं? 2, 2.5, 3 वर्षाच्या मुलाला इंग्रजी आलंच पाहिजे, त्यांनी लिहिलंच पाहिजे, आणि मग ते लिहित नाही म्हणून डोक्याला हात लावणारे आणि मग त्याला शिकवणीला घालणारे पालक बघितल्यावर नमस्कार, मी मधुरा ओक. वेद थिएटरच्या वेद भेट या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला पॉडकास्ट असाच एक नवीन वेगळा विषय घेऊन आलेला आहे, कारण की नवीन जे पालक असतात की ज्यांचं मूल साधारणतः 2-2.5 वर्षांचं झालेलं असतं, त्यांना नेहमी हा प्रश्न पडतो की आता मुख्य शाळा सुरू होण्याच्या आधी मी माझ्या मुलाला किंवा मुलीला कुठल्या प्ले ग्रुपला टाकू किंवा कुठल्या प्री प्रायमरीला टाकू, मिनी केजीला टाकू. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आम्ही तुमच्यासाठी आलेलो आहोत इथे. आणि डोंबिवलीतलं खरं तर बालवाडीतलं हे प्रसिद्ध नाव आहे मुक्तांगण. आणि मुक्तांगण म्हणजे खरंच मुक्तांगण आहे, कारण की त्या शाळेच्या पुढे मागे अंगण आहे आणि त्या अंगणात अगदी मुलं दिवसभर दंगा करत असतात, छान खेळत असतात, सकाळ संध्याकाळ तिथे बागडत असतात. आणि अशी ही जी मुक्तांगण आहे ती गेली 24 वर्ष इथे सक्षमपणे चालवणाऱ्या वैशाली वैशंपायन, म्हणजे अर्थातच मुलांच्याही वैशाली मावशी आणि आम्हा पालकांच्या सुद्धा वैशाली मावशी, तर त्यांचा पॉडकास्ट घेऊन आज आपण इथे आलेले आहोत. आणि त्या आमच्या या स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहेत, तर मी त्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर वैशाली मावशी आज आपल्या सगळ्यांना सांगणार आहे की साधारणतः वय वर्ष 2 ते 6 या वयोगटात मुलांमध्ये घडणाऱ्या सगळ्या गोष्टी, त्यांच्याकडनं आपण काय अपेक्षा ठेवली पाहिजे, आपण काय केलं पाहिजे एक पालक म्हणून, तर या सगळ्या गोष्टींवरती आम्ही बोलणार आहोत. तर आपण आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी म्हणजे 24 वर्ष खरं तर मुक्तांगण अविरत सुरू आहे, छान. आणि मी सुद्धा एक पालक आहे त्याची, सो त्यामुळे मला माहिती आहे की कुठल्या पद्धतीने तिकडचं सगळं काम चालतं, काय पद्धतीने तुम्ही विचार घेऊन तिथे पुढे जाताय. तर सगळ्यात आधी मला हे विचारायचं आहे की म्हणजे तुझं शिक्षण हे बॉटनी मधलं आहे, सायन्सची विद्यार्थिनी आहेस तू, आणि तरी सुद्धा बालवाडी इकडे कशी आलीस? म्हणजे हा खूप मोठा शिफ्ट आहे, बॉटनी पासून ते बालवाडीची शिक्षिका किंवा त्याची संचालिका असं. तर मग हे कसं घडलं? म्हणजे हे घडत गेलं असं म्हणायला हरकत नाही. मी विज्ञान शाखा पदवीधर म्हटल्यावर बॉटनी हा विषय, आणि त्याच्यानंतर MSc साठी सुरुवात केली होती मी माझ्या मैत्रिणींनी सगळं शोधाशोध करायला, ॲप्लिकेशन्स केले होते. आणि इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये मला जो MSc ला टॉपिक हवा होता त्याच्यावरती मला ऍडमिशन मिळाली नाही. त्यामुळे तिथे मी थोडासा विचार करायला लागले की आपण या क्षेत्राकडे पुढे जायचं की नाही. आणि नंतर मला एका अंधेरीच्या कॉलेजला ऍडमिशन मिळाली होती की ते मला कल्याणहून, तेव्हा मी कल्याणला राहायचे आणि कल्याणहून जाणं येणं मला पॉसिबल नव्हतं, आणि मला तो विषय पण आवडत नव्हता की ज्या फील्ड म्हणजे MScचा तो टॉपिक मला नको होता. आणि मग मी तिथनं मागे आले. मग काय करायचं, तर माझं घरचं प्रोफेशन, माझे वडील ॲडव्होकेट, त्यामुळे मी LLB ला ऍडमिशन घेतली. मी 2 वर्ष LLB केलं आणि म्हणजे करत होते, पण घरचं वातावरण बघता मला मनात तिथेही असं होतं की 24 तास मी ह्या प्रोफेशनला देऊ शकणार नाही, कारण माझा तो पिंड नाहीये. 24 तास मला कुठेतरी आईचं घरात असणं हे सातत्याने जाणवत राहायचं की आई माझी घरात आहे म्हणून माझे बाबा 24 तास त्या प्रोफेशनला देऊ शकतात. याचं कारण माझी आई ठाम आहे, आमचं सगळं बघणं किंवा घरातलं सगळे बघणं, बाकी कर्तव्य पूर्ण करणं, याला ती आहे म्हणून हे सगळं छान चाललंय. आणि मला कुठेतरी तेही अपिलिंग होत होतं की आपल्याला जर काही करायचं असेल तर आपल्याला घरालाही तेवढंच महत्त्व द्यायला हवं. आणि असं करता करता एकीकडे LLB सुरू होतं आणि विद्यानिकेतन शाळेमध्ये सायन्स टीचरची पोस्ट आली. आणि मग आता तुला जमतंय, कारण हाफ डे असतं लॉ कॉलेज, ते संध्याकाळी होतं, मग मी सकाळी शाळा करायचे आणि मग तिथून कॉलेजला जायचे. आणि तिथे जवळजवळ 5 वर्ष मी विद्यानिकेतनमध्ये सायन्स टीचर म्हणून काम केलं. आणि मला तिथे पहिल्यांदा जाणवलं की आपल्याला हे आवडतंय, मुलांमध्ये रमणं, मुलांबरोबर संवाद साधणं, त्यांच्यासाठी काहीतरी नवीन शिकणं हे आवडतंय, हे मला तिथे पहिली जाणीव झाली. त्यामुळे विद्यानिकेतनच्या पंडित सरांचे मनापासून आभार की त्यांनी माझ्या या विचाराला चालना दिली की शिक्षण क्षेत्रात तुझं काहीतरी आहे पुढे. हे विद्यानिकेतनमुळे मला खरं तर प्रकर्षाने जाणवलं. आणि त्यावेळेला सुद्धा मी BEd ला ऍप्लिकेशन केलं होतं शाळेच्या थ्रू.
यशवंतराव चव्हाणलाच, पण तिथेही त्या वर्षी त्यांची बॅचच झाली नाही. म्हणजे त्यांचे काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आले आणि मी परत बीएड पासनं मागे आले. आणि मग मला माझ्या घरच्या अडचणींमुळे शाळा सोडावी लागणार होती. आणि मग असं झालं की आपल्या घरी लहान मुलं आहेत, तर आपण हाच व्यवसाय का नाही करायचा सुरुवात. कारण आदित्य म्हणजे माझ्या मुलासाठी मी बालवाडी शोधत होते आणि मला कुठली मनास येत नव्हती. कुठेतरी अंधारी खोली किंवा अगदी म्हणजे एका हॉलमध्ये शाळा. माझ्या डोक्यात शाळा म्हणजे असं मोकळं वातावरण असं सगळं असताना मला ते पटायचं नाही. आणि आपल्या घरासमोर अंगण आहे, मग तिथे तो खेळेल, मग बाहेर तो बंद वातावरणात का जाईल, असं कुठेतरी सतत हे सगळं ब्रेनस्टॉर्मिंग मीच करत होते. आणि मग तेव्हा सुरुवात झाली की आपण काहीतरी करूया. आणि मग आमच्या घरच्या सगळ्यांनी मला सहकार्य केलं की तू कर. आणि इथे मदतीला आल्या आमच्या माझ्या सहकारी म्हणजे आमच्या जुन्या ओळखीच्या स्मिता नानिवडेकर. त्यांनी होशिंगबाईंच्या शाळेत त्या काम करायच्या आणि ती बंद झाली. सहज त्या एकदा सासूबाईंना भेटल्या, त्या म्हणाल्या वैशाली असं असं सुरू करते. आणि त्यांनी सांगितलं की तिला सांगा मी आहे तुझ्या मागे. आणि तेव्हापासनं म्हणजे त्या मागे होत्या माझ्या. त्यांनी एका शब्दाने मला कधी म्हटलं नाही की मला किती देणार आहेस. आणि असा एक मॉरल सपोर्ट मिळाल्यावरती मी माझं काम सुरू केलं. आणि म्हणजे मला तेव्हापासनं पालकांनी उचलून धरलं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणजे तो प्रवाह सुरू झाला. आणि मग 1-2 वर्ष गेल्यावर असं लक्षात आलं की आपल्याला खूप हे जमायला लागलंय, म्हणजे आपल्याला हे आवडतंय. आणि मग जे आवडते तेच आपण करत जाऊयात का, असं करत मग मी बालवाडीचा कोर्स नंतर केला. म्हणजे आधी शाळा सुरू झाली आणि मग आता ह्या कामासाठी गरजेचं जे शिक्षण आहे त्यातली तज्ञता आपण घेतली पाहिजे. आणि म्हणून मग माझा तो असं म्हणजे एक एक टप्पा पार करत करत मी इथे आले होते. आणि मग त्याच्यातच पुढे आता 25 वर्ष, 24 पूर्ण. 24 पूर्ण, आता 25. पण मला तेच विचारायचं होतं की आता म्हणजे 22 वर्षांपूर्वी किंवा 25 वर्षांपूर्वी जी मुलं आली असतील त्यांची मुलं आता साधारणतः यायला सुरुवात झाली. पण मग त्यावेळेला त्यांचे पालक आणि आत्ता येत असलेले पालक ह्यांच्यामध्ये काय फरक जाणवतो? पूर्वीचे पालक थोडेसे मनाने शांत होते असं मला वाटतं काही वेळेला. थोडी कसं होतं की आजूबाजूला काही फारसं सुरू नव्हतं झालं किंवा एक आपल्याला शाळेत पाठवल्या आपल्या मुलांना, शाळेनंतर मग पुढे कॉलेज असे विचार होते. आणि साईड बाय साईड काही मुलांचं चाललेलं होतं काय करायचं, पण ना कुठेतरी स्थिरता होती पालकांच्या मनात असं मला वाटतं. म्हणजे आम्ही सुद्धा त्याच वयात, म्हणजे माझं मूल 4 वर्षाचं असतानाच माझी ही बालवाडी सुरू झाली आहे. त्यावेळेचेच आता माझे बरोबरीचे पालक आहेत सगळे. तर त्यावेळेला आम्ही थोडेसे शांत होतो, निवांत होतो की आपलं मूल शाळेत जात आहे ते नक्की पुढे जाणार आहे ही खात्री होती. आणि आता थोडंसं असं 20 वर्षानंतर हा बदल मला जाणवतो की आजकालचे पालक अशांत व्हायला लागलेत. त्यांच्या बरोबरीने मुलं सुद्धा, म्हणजे मुलांमुळे पालक का पालकांमुळे मुलं असं कळत नाहीये मला. बापरे. पण म्हणजे एवढा ड्रास्टिक फरक जाणवतोय आहे. म्हणजे आता जेव्हा प्रवेशाच्या वेळेला येतात ना पालक, त्यावेळेला पूर्वी कसं होतं की माझ्या मुलाला इथे पाठवायचंय आणि फक्त एक त्यांच्या मनात एकच प्रश्न असायचा की मराठीला घालू का इंग्लिशला घालू. पण मग तुम्ही इथे काय घेता, तुम्ही मग त्यांना कसं शिकवता, मग इथे हायजीन मेंटेन होतं का, मग ती मुलं अजून कशा पद्धतीची मुलं असतात, मग त्या मुलांना तुम्ही काय शिकवता, मग त्यांना रायटिंग आहे का, मग त्यांना म्हणजे एन नंबर ऑफ क्वेश्चन्स असतात. आणि तरीही त्यांचं समाधान झालेलं नसतं. असं बऱ्याचदा मला पालकांच्या बाबतीत दिसतं चित्र की असं कुठेतरी चिंता घेऊनच ही पिढी तयार होते का काय असं वाटत राहतं. बापरे. पण मग म्हणजे आता ज्या वेळेला पालक तुमच्याकडे येतात म्हणजे त्यावेळेला असं कधी होतं का, कारण की म्हणजे आता शाळा निवड हा जो भाग आहे हा खूप मोठ्या प्रमाणावरती आता झालेला आहे. म्हणजे माझ्या आईला मी जेव्हा हे विचारते की तुम्ही कशी निवडली शाळा, तर नाही आमचं ठरलं होतं मराठी मीडियमला टाकायचं, ही शाळा चांगली होती, जवळ होती, सो आम्ही तिथे घातलं असं. पण आता ते बोर्ड त्याच्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी त्याला जोडल्या गेलेल्या आहेत आणि घरी त्याच्यामधनं घमासान साधारणतः चर्चा चाललेली असते. तर मग अशा वेळेला शाळा निवडताना काय मग तुम्ही तुमच्याकडे जेव्हा पालक येत असतील तुम्ही काय सांगता? पूर्वी माझं, कारण मी स्वतः मातृभाषेतनं शिकलेली आहे
माझा मुलगा म्हणजे आमचं तेव्हा दोघांचंही एकमत होतं, माझं आणि माझ्या मिस्टरांचं, की जरी मी विद्यानिकेतनमध्ये होते तरी सुद्धा माझं मूल हे मराठी शाळेतच जाईल. आणि आम्ही डोळे झाकून बाबांची शाळा ती त्याची शाळा, ह्याच्या पलीकडे आम्ही शाळेबद्दल काहीही चर्चा केली नाही. आणि आम्ही सरळ त्याला त्या शाळेत पाठवलं. आणि म्हणजे एक खूप छान गोष्ट झाली की त्याला त्याचे मित्र मिळाले आणि त्याला त्याचं बालपण मिळालं. हे म्हणजे मला आवर्जून सांगावंसं वाटतं की मराठी शाळेत अजूनही कदाचित म्हणजे आता जे अनुभवतील त्यांना हा अनुभव येईलही की त्यांचं बालपण मिळतं त्यांना. म्हणजे आम्ही मुलांना फिरायला घेऊन जायचो, शाळेतल्या उपक्रमांमध्ये सहभाग असायचाच आणि शाळेचा अभ्यास घरी पटकन व्हायचा. हे महत्वाचं त्याच्यातलं मला जाणवलं. म्हणून मी सुरुवातीला मातृभाषेतनं शिकवा असं पालक जेव्हा माझ्याशी बोलायला यायचे तेव्हा मला सांगायचे, मग ते मला गाईड करायचे की मातृभाषेतनं शिकवायचं तर शाळा कोणती, मग त्या शाळेत असं आहे, त्या शाळेत तसं आहे. मग हळूहळू मी त्यातनं म्हणजे माझे मिस्टर म्हणायचे, तू एवढा वेळ का घालवतेस. म्हटलं मला असं कुठेतरी वाटतं की ते माझ्याशी बोलतायत तर मला काहीतरी उत्तर द्यायला हवं. पण हळूहळू मी असं ठरवलं की आपण आता थोडंसं सायलेंट मोडवर राहायचं. कारण मला म्हणजे माझ्या डोक्यात जी शाळा आहे मुक्त शिक्षणाची, ती मुक्त शिक्षण आज दुर्दैवाने आपल्या शाळांमध्ये नाही मिळत. आणि मग हे मुक्त शिक्षण का गरजेचं आहे हे खरं तर प्रत्येकाने जाणून घेतलं पाहिजे आणि त्याचा मुलांवर होणारा चांगला परिणाम समजून घेतला पाहिजे. आणि मग हे थोडंसं शाळेचंही कर्तव्य आहे. आज BEd DEdच्या अभ्यासक्रमातही हे कदाचित शिकवलं जातं, पण ते किती पुढे जातं हे मला माहिती नाही. पण मी ठरवलं होतं जोपर्यंत मूल माझ्या हातात आहे तोपर्यंत त्याला मुक्त शिक्षणाचं आपण जे ठरवलंय त्याच पद्धतीने शिकवायचं. पण म्हणजे मुक्त शिक्षण म्हणजे नक्की काय? म्हणजे त्याच्या वयाला धरून मिळणारं शिक्षण, त्याच्या वाढीचा विचार करून दिलं जाणारं शिक्षण. आता जेव्हा बालवाडीत मूल येतं म्हणजे आता आमची अजून पूर्व प्राथमिकचे पहिला टप्पा म्हणजे शिशुगट, छोटा शिशुगट, छोट्यातला छोटा शिशुगट हे आता गरजेचं आहे का असं म्हणजे मला तेही पालक विचारतात. तर आताच्या काळात ह्या शाळा गरजेच्या आहेत. याचं महत्वाचं कारण मुलांना त्यांचा वयोगट मिळतो खेळायला. घरात आज आई बाबा आजी आजोबा त्यात ते किती त्याच्या वयाशी जोडून खेळणार आहेत. आणि मग आपण म्हणतो की ते मला त्रास देतं आणि आम्हाला सारखं हे कर ते कर, मग इकडून उड्या मार तिकडून उड्या मार करतं. पण त्याच्या वयासाठी त्याला त्या बालशाळेची गरज आहे. त्यामुळे ही बालशाळा असणं हे आता मुलांचं खरं तर एक काळाची गरज आता आहे. म्हणजे ती तेव्हापासून होतीच. कारण प्रत्येकाच्या घरात 1-2 असं असताना त्यांनी खेळायचं कोणाशी, त्यांनी संवाद कोणाशी साधायचा. तर त्यामुळे हे फार महत्वाचं आहे की बालशाळेची गरज आहे. म्हणजे काही पालक काही आजी आजोबा असं म्हणतात की आम्ही गेलो होतो का तेव्हाच्या शाळेत, आमच्या वेळेला 6 वर्षापर्यंत आम्ही घरातच होतो. पण तेव्हा तुमच्या आजूबाजूला शेजार होता, तिथे त्या 2-3 मुलं असायची, आपल्या घरात होती. काही वेळेला आत्ते मामे भावंड आपल्याकडे राहायला असायचं. हे त्यावेळेचं वातावरण होतं की आज दुर्दैवाने आपल्या मुलांना ते मिळत नाही. आणि म्हणून त्याला कुठे मिळतं तर ते शाळेत. आणि म्हणून 2 ते 3 वयोगटाची गरज काय आहे तर त्यांनी शाळेत येऊन गप्पा मारणं, त्यांनी खेळणं, मनमोकळं हसणं, ही बालशाळेची महत्वाचा पहिला टप्पा आहे. आणि ह्यालाच मी मुक्त शिक्षण म्हणते. कारण शिकता शिकता तो खेळता खेळता हे सगळं शिकत असतो की मग त्याच्याशी कसं बोलायचं, त्याचा चेंडू मी घेतला तर तो त्याला परत द्यायचा आहे, हे शिकणंच आहे ना, अनुभवातनं शिक्षण आहे. लेखन म्हणजे शिक्षण हे जे आपल्याकडे एक छप्पा पडलाय ना, त्याच्यामुळे खरं तर आपल्या शिक्षण पद्धतीत नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे मुलांचंही नुकसान होतंय असं माझं एक स्पष्ट मत आहे, म्हणायला हरकत नाही असं. तर ही बालशाळांमधली म्हणजे मुक्त शिक्षण जे मी म्हणते की हसत खेळत मग त्याला अरे आज आपण हे करूया, आज आपण ते करूया, मग आज आपण, आणि त्यांच्या बरोबरीने नाचणं गाणं, त्यांना अनेक दर्शनं देणं, म्हणजे ह्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात. मग काही मुलं बोलत नसतात, मग त्यांना बोलतं करणं, त्यांच्या मनातली भीती काढणं, ह्याला खरं तर मुक्त शिक्षण म्हणतात. आणि ते आज गरजेचंच आहे असं मला वाटतं. मुलांच्या बरोबर वावरून हे मला फार वाटतं की हे व्हायलाच हवं असं. कारण की मीही म्हणजे ते पाहिलं, त्याच्यानंतर मुलांमध्ये घडणारा बदल हा फार वेगळा आहे. सो त्याच्याकडे येऊया. आपला आधीचा विषय चालला होता म्हणजे शाळा कुठली असं,
तर साधारणतः जेव्हा पालक हा सगळा विचार करत असतात तर त्यावेळेला त्याला सगळे बाकीचे पैलू आहेतच, म्हणजे आर्थिक आहेत किंवा आजूबाजूला मुलं कोण असणार आहेत इथपर्यंत ते सगळे. पण त्याच्यामध्ये एक विषय मला असा विचारायचा वाटतो की पालकांनी स्वतःला काय विचारणं अपेक्षित आहे, की का आपल्याला मुलांना या शाळेत घालायचंय किंवा काय त्याच्या मागे नक्की कारण, काय प्रश्न विचारावेत. म्हणजे जेव्हा मी आता पालकांशी बोलते की काही पालक मला आग्रहच करतात की तुम्ही सांगा, त्यावेळेला मी 3 मुद्दे सांगते की तुमच्या खिशाला ते शिक्षण परवडतं का, ही पहिली महत्वाची गोष्ट. तुम्ही 24 तास मुलासाठी घराबाहेर राहणार असाल तर मग मुलांनी काय करायचं, म्हणजे ज्या शिक्षणासाठी की ते परवडणारं नाहीये म्हणून मग दोघंही हात धुवून त्या सगळ्या, म्हणजे करिअर वेगळं आणि केवळ म्हणजे अर्थार्जन हा वेगळा मुद्दा आहे. आणि मग आपण 24 तास घराच्या बाहेर राहणार, मग मूल काय, मग त्यांनी काय करायचं, आणि मग त्याला तुम्हाला वेळ द्यायला नाही म्हणून त्याला जास्त वेळाच्या शाळेत आपण पाठवायचं का, हा म्हणजे हे शिक्षण तुम्हाला हवंय का. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला अभ्यास घेणं जमणार आहे का. मग जो अभ्यास तुम्हाला कळत नाही तो त्या मुलाला कसा कळेल असं आपण अपेक्षा करायची. म्हणजे हे सगळं तुम्ही विचारात घ्यायचं. आणि जरी म्हणजे आता असं म्हटलं जातं की महापालिकेतलं मुलंही पुढे जातच, दिव्याखाली बसून अभ्यास करणारं मुलंही पुढे जातं, IAS होतं. मग शिक्षण म्हणजे नक्की काय हवं ह्याचा विचार खरं तर प्रत्येक पालकांनी करायला हवा. आणि मग तो करत असताना हे सगळे नॉर्म्स त्याला लावून बघा की आपल्या मुलाला आपण वेळ देऊ शकतो का, त्याच्याबरोबर एखाद दिवस त्याचा अभ्यास काय बघायला बसू शकतो का, मग त्यांनी कायम ट्युशन टीचरकडेच अभ्यास करायचा का. मग तुम्ही घरात मग शाळा अशा निवडा की त्याला 24 तास शाळेतच, म्हणजे तो शाळेत राहणार आणि मग तुम्ही ऑफिसला राहणार, मग त्याला कुटुंब म्हटलं जाईल का. मग कुटुंब ही संकल्पना का महत्वाची आहे हे पण आपल्याला आताच्या पालकांना सांगावं लागतं. त्यामुळे हे सगळे काही काही प्रश्न मी त्यातले पालकांपर्यंत पोहोचवत असते की हे खरंच गरजेचं आहे. आणि मग तुम्ही म्हणता की मग इंटरनॅशनल स्कूलमध्ये वाईट सॉरी, म्हणजे मला कुठल्या शाळेबद्दल असं बोलायचं नाहीये, पण आपण ज्या सो कॉल्ड चांगल्या शाळा म्हणतो तिथे काही वाईट संस्कार होणार नाहीत असं वाटतं का. असं नाहीये ना. शेवटी तुम्ही घरात त्याला कसं रुजवता, त्या मुलावरची पायाभरणी कशी करता, त्याला काय इनपुट्स देता घरातनं, त्याच्यावरती त्यांनी बाहेर काय ऍक्सेप्ट करायचं हे खरं तर अवलंबून असतं. आणि मग सगळ्या ह्याच्यातनं म्हणजे एक छोटीशी गोष्ट आहे की आईचे डोळे म्हणून खूप सुंदर गोष्ट आम्ही मुलांना सांगायचो की म्हणजे एक आई नाहीये त्या मुलाची, पण तो मुलगा असाच स्लम एरियात राहणारा आणि त्याला तिथे बसून त्यांनी अभ्यास केला. आजूबाजूचं वातावरण प्रचंड वाईट, म्हणजे कायम गोंगाट गोंधळ, म्हणजे शिव्याशाप, आजूबाजूला भांडणं, अशा वातावरणात तो कायम अभ्यास करून त्यांनी नंबर आणला, बोर्डात आला तो. त्याचे सर जेव्हा भेटायला गेले त्यावेळेला सरांनी त्याला हा प्रश्न विचारला की तू एवढं कसं करू शकलास. त्यावेळेला तो म्हणाला की मला ना माझ्या आईचे डोळे दिसायचे, ती माझ्या अभ्यासाकडे आस लावून बसलेली की तुझं चांगलंच झालं पाहिजे आणि तुझ्या चांगल्यासाठी मी वाट बघते की तुझं नाव कधी होईल. आणि त्यामुळे जेव्हा माझं विचलित व्हायचो त्यावेळेला मला आईचे डोळे आठवायचे. अशी ती एक छोटीशी, मोठी आहे पण एक सार आहे त्याचं. तर असं आहे की संस्कार मग ते जसं आपण करतो ना मूल तसं घडत जातं, असं मला स्वतःला प्रामाणिकपणे वाटतं. त्यामुळे मग शाळा हा नंतरचा टप्पा आहे. त्यामुळे सुरुवात घरापासून केलीत ना तर तुम्ही मुलाला कुठल्याही शाळेत घाला, तो छानच होणार. किती छोटी गोष्ट आहे नाही, पण फार मोठं आहे त्याच्यामध्ये घडलेलं, कारण की त्यांचं आयुष्य आहे त्याच्यामध्ये पुढे. आणि मग ना असं होतंय की आता मुलांच्या डोक्यावरती म्हणजे अगदी 3-3.5 वर्षाचं मूल सुद्धा काहीतरी ओझं घेऊनच वावरतंय असं आम्हाला वाटतं. कारण जास्त वेळाची शाळा, त्याच्यानंतर त्याला म्हणजे आई बाबांना वेळ देता येत नाही, आजी आजोबा तो अभ्यास घेऊ शकत नाहीत, म्हणून ते मग 4 ते 6 या वेळात शिकवणीला जातं. मग या मुलांनी खेळायचं कुठे, कधी खेळायचं, आणि मग त्यांनी खेळायचंच नाही का, मग मग त्यांच्या वाढीचा विचार कोण करणार. फक्त चांगलं अन्न देऊन वाढ होते असं आपल्याला वाटतं का. त्यामुळे मग इथे आताच्या नवीन शिक्षण पद्धतीत हा विचार येतोय असं ऐकिवात आहे. म्हणजे त्याचा थोडाफार मी अभ्यास केलाय, त्याच्यात हा जो एक पंचकोशांचा विचार थोडासा येतोय पुढे की म्हणजे
आहार का महत्वाचा, त्याच्यानंतर व्यायामाचं महत्व, मुलांच्या भावभावनांचं महत्व, हे सगळं विचारात घेऊन आताची शिक्षण पद्धती सुरू होते. तर हे खूप चांगलं होतंय. पण हे आता आपल्या घरांमधनं सुद्धा ह्याचा विचार व्हायला हवा असं मला वाटतं. तर मुलांमध्ये बदल होणारे, फक्त शाळा चांगली असून हे बदल होत नाहीत, उपयोगाचं नाही. त्यामुळे शाळा निवडताना पालकांनी जरूर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा. तुमचं म्हणजे शिक्षण बॉटनीतलं आहे, तर मला तेच विचारायचं होतं की म्हणजे मागे अगदी तुम्ही असं सहज सांगितलं होतं की एखादं रोप जे असतं ते वाढण्याकरता ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, तसंच मूल वाढण्याकरताही आहे. तर मग काय साम्य आहे या दोघांमध्ये? अरुणा ढेरेंची एक सुंदर कविता आहे, म्हणजे आता ती मला पूर्ण आठवत नाही, पण एक छोटं बी जातं जमिनीच्या पोटात, काय होत असेल बरं त्याचं तिथे आत. बी जातं खोल खूप, थोडं थोडं पाणी, बाकी सगळा अंधार गुडूप, पाणी म्हणे गाणी. आणि मग ते रोप हळूहळू बाहेर येतं. मग उजेड द्या त्याला, आणि मग त्याला सांभाळा, त्याचं कौतुक करा, आणि मग ते मोठं होणाऱ्या झाड बघण्याचा आनंद घ्या. खूप सुंदर कविता आहे अरुणाताईंची ती, आणि ती मला खूप आवडते आमच्या मुलांच्या दृष्टिकोनातनं. कारण आपण त्यांना 9 महिने वाढवतो, त्या अंधारा ह्याच्यातनं ते बाहेर प्रकाशात येतं, आणि मग हा प्रकाश मिळाल्यावरती त्याची जी सकस वाढ आहे, जसं आपण रोपाची निगा राखतो, त्याला वेळच्या वेळी उत्तम खत पाणी देतो, त्याला पाणी घालतो, त्याला जी खतं वेळच्या वेळी त्याचं ग्रूमिंग करतो, म्हणजे ट्रिमिंग करतो, त्याला जरा कौतुकाने आपण त्याच्याशी जाऊन बघतो की त्याच्यात काही वाढ होतीये का, त्याच्यावरनं हात फिरवतो, रोपाचं फूल आल्यावरती आपल्याला आनंद होतो. हे सगळं आपण त्या प्रवासात, हेच लहान मुलांच्या बाबतीत आहे असं मला वाटतं. कारण रांगणारं बाळ उभं राहतं, आपल्याला आनंद होतो. पण जसं शाळा येते ना, तसं हे सगळं बदलतं का काय. म्हणजे 2, 2.5, 3 वर्षाच्या मुलाला इंग्रजी आलंच पाहिजे, त्यांनी लिहिलंच पाहिजे, आणि मग ते लिहित नाही म्हणून डोक्याला हात लावणारे आणि मग त्याला शिकवणीला घालणारे पालक बघितल्यावर मला असं वाटतं ही कविता प्रत्येकाने ऐका, प्रत्येकाने वाचा, त्याचा अर्थ समजून घ्या, आणि तेच आज आपल्या मुलाच्या बाबतीत आपल्याला करायचंय. असं कुठेतरी रिलेट करा, असं म्हणजे त्यांना जवळ बसून, म्हणजे जसं मुलाच्या पाठीवरनं आपण हात फिरवतो, तसं आई बाबांच्याही पाठीवरनं हात फिरवायची वेळ आली आहे की थांब, जरा शांत हो, असं मला सारखं म्हणजे एक सांगावं असं वाटतं सातत्याने. आणि जसजसं आता मी या फेजमधनं, शाळा याच्यातनं मी बाहेर आले, आमची मुलं आता मोठी झाली, आणि आता ही नवीन जनरेशन बघताना मला असं सारखं वाटत राहतं की खूप अस्वस्थता आहे हे सगळ्यांमध्ये. शाळा चांगली मिळेल ना, मग वातावरण चांगलं मिळेल ना, मग ते मूल कोणाशी खेळतं, मग ते अभ्यास नीट करेल ना, मग ते नीट उत्तरच देत नाही, कंटाळतं हो मूल. पण हे कंटाळणं कळतच नाही असं मला वाटतं. आपला मगाशी जो विषय झाला तो की म्हणजे अगदी त्या शाळेमध्ये घालण्यापेक्षा आधी आपला खूप मोठा, नाही म्हटलं तरी हातभार असतो मुलांना वाढवण्यात. म्हणजे घरापासूनच ती सुरुवात होते, फक्त शाळेवरती विचार करण्याच्या ऐवजी असं. तर मुलांचा हा बेस आपल्याला जर का पक्का करायचा असेल तर काय करता येईल? कारण की म्हणजे मी आणि म्हणजे संकेत आमच्यामध्ये नेहमी बोलणं होतं की आपल्या आजी आजोबांचा बेस फार पक्का होता, ते अगदी गावात सगळीकडे फिरायचे. त्याच्यानंतर आपल्या आईबाबांचा पण बेस पक्का आहे, कारण की त्यांचं खाणं तसं होतं, त्यांचं बाहेर फिरणं तसं होतं, म्हणजे तुम्ही जे म्हणताय की मुक्त होतं ते. पण ते आता हळूहळू जरा कमी आलंय. म्हणजे आता मी माझ्या मुलीला पटकन खाली नाही सोडू शकत, कारण की तसं ती सोय राहिलेली नाहीये, वातावरण नाहीये. मग अशा वेळेला जर का मला आता बेस पक्का करायचा आहे, तर मग आता मी काय करू? बेस पक्का करण्यासाठी एक अशी कल्पना, म्हणजे मी बऱ्याचदा मुक्तांगणमध्ये जेव्हा पालकांचा गट आम्ही गप्पा मारत असतो त्यावेळेला त्यांना सांगते की आपल्या घरांमध्ये आता एक एक मूल आहे, पण जेव्हा तुम्ही एकत्र या शाळेत सोडायला येता त्यावेळेला तुमचं एक विस्तारित कुटुंब ही संकल्पना आपण प्रत्यक्षात आणायची ठरवली तर होऊ शकते का, असं तुम्ही करून बघा. विस्तारित कुटुंब म्हणजे काय, तर माझ्या घरात मला 2 भाऊ आहेत, पण आता तुमच्या घरांमध्ये एक एकटी मुलं आहेत, तर आज म्हणजे समाकडे तिची मैत्रीण आली तर समाची आई समाला जे वळण लावेल तेच तिलाही असेल. म्हणजे ती कोणी वेगळी आहे हे ट्रीट नाही होणार. त्या दिवशी ती समाकडे राहायला आलीये आणि असं राहायला पाठवणं आणि तुमच्या घरचे रूल्स त्यांनी फॉलो करणं, हे असं सातत्याने, म्हणजे अगदी रोज नाही होणार,
पण अशा पद्धतीने आणि मग काय होतं, काही वेळेला पटकन आपल्याला घराबाहेर कुठे जायची वेळ येते अचानक, आणि मग आता काय करायचं, या मुलांना एकटं कुठे कोणाकडे ठेवायचं. तर हे कुटुंब तयार झालेलं असतं की ज्याच्यात ते सामावलं जातं. आणि मग जेव्हा समाला आई ओरडत असते त्यावेळेला तू मला सारखी ओरडते, हे जेव्हा समा दुसरीकडे जाईल त्यावेळेला तिलाही कळतं की आपल्यासारखंच आई तिलाही ओरडते माझ्या मैत्रिणीला. आणि हे ना कुठेतरी त्यांच्या एक की हे प्रत्येक घराघरांमध्ये आहे. आणि म्हणजे हे आपल्याला ऐकायचंच आहे आईचं, म्हणजे हे कळतं काही वेळेला. असं फार पूर्वी एक आमचं, जेव्हा आम्ही ओरिसाला गेलो होतो त्यावेळेला, तेव्हा आमचं एक कुटुंबच छोटंसं तयार झालं होतं आणि ते पालक अजूनही भेटतात काही काही. हा, आणि मग म्हणजे त्यांनी ते उचलून धरलं होतं की ही खूप छान संकल्पना आहे. म्हणजे मुलांना मुलं मिळतात, त्यांना एका वातावरणाची सवय होते की, आणि एका कमांडची की, म्हणजे आपल्या घरात समजा 3 मुलं आली आहेत तर आपल्या मुलाबरोबर तेही 2 जण तेच फॉलो करतायत. जसं मला माझी आई सांगायची ते माझ्या दोन्ही भावांना लागू असायचं. म्हणजे एक नियम घरासाठी तसं ते होऊ शकतं. असं एक तुम्ही प्रयोग करून बघू शकता. होळीला आमच्याकडे 50 जण जमायचे, कारण मजा म्हणून. आणि मग ते ऑक्सिजन येतो की सगळ्यांबरोबर गप्पा मारणं, सगळ्यांबरोबर एकत्र खेळ खेळणं. तेव्हा माझ्या मुलाच्या बरोबरीने आम्ही सगळे खेळ खेळायचो. तेव्हा ती लहान होते आणि मग त्याचे सगळे मित्र आमच्या घरी यायचे ना, मग आम्ही हे सगळे खेळ खेळायचो. आणि त्या मुलांशी आमचं बॉन्डिंग खूप छान झालं आणि त्यांनाही मग त्या घराबद्दल आपुलकी वाटते. म्हणजे जेव्हा आता हे सगळे त्यातले 4 जण अमेरिकेला, लंडनला वगैरे गेले, तेव्हा त्या दिवशी निघायच्या आधी ते येऊन आमच्या पायरीला नमस्कार करून गेले की या पायरीवरती आम्ही खूप गप्पा मारल्यात. अगदी म्हणजे करिअर, टाइमपास, सगळंच असं म्हणजे हे. आणि मग काकू कशी आहेस तू, ह्याच्यातली जी एक ओढ असते ना की आल्यावरती पटकन आपल्याला येऊन भेटणं, हे खूप काही सांगून जातं. पण मी ऍक्च्युली अजून एक पाहिलंय की म्हणजे तुमचा भर नेहमी हा असा असतो शाळेमध्ये की मुलांना वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्याकरता दाखवता. म्हणजे अगदी मातीत खेळण्यापासून ते त्या पाकळीला, म्हणजे फुलांच्या पाकळ्यांना हात लावेपर्यंत अगदी एवढा सगळा भाग असतो. हो, भाषेचा विकास हा त्याच्यातला महत्वाचा फॅक्टर आहे की स्पर्श रूप रसगंध हे म्हणजे ह्यांनी जाणीवा समृद्ध होतात. म्हणजे मी स्पर्श करून बघितल्यावर ती वस्तू कशी लागते, मी वास घेतल्यावर ती वस्तू कशी म्हणजे त्याचा वास कसा आहे, त्याच्यावरनं ते काय आहे हे ओळखलं जातं. आणि इथे हळूहळू भाषेचा विकास होत असतो. म्हणजे त्याच्यासाठी मग काही मुलांना वाक्य सुचतं, काही मुलांना शब्द सुचतो. आता आमच्याकडे अंगणात भिंगरीचं झाड आहे फुलांचं, तर म्हणजे येणारं प्रत्येक मूल पहिले अंगणात खाली सोडल्यावरती भिंगरीची फुलं गोळा करायला जातं आणि मग ते उडतं आणि मग ते हाताने धरून, मोटर स्किल्स आहेत हे सगळे. तर हे करणं म्हणजे हे केलं नाही ना तर मग बालपण म्हणजे काय, काहीच नाही, शून्य. मग बालपणीच्या आठवणी राहिल्या पाहिजेत ना, कारण त्या मोठेपणी आपल्याला ताजतवानं करतात. त्याच्यासाठी आम्हाला हे नाही दाखवलं तर आज, म्हणजे मुक्तांगणी नाही दाखवलं तर कोणी दाखवेल की नाही अशी मला भीती वाटते. तर आम्हाला ते दिलंच पाहिजे. जर माझ्याकडे ते मूल त्या वयाला येतंय तर त्याचं ते बालपणीचं काळ मला सुखाचाच करायचंय, म्हणून आम्हाला हे केलंच पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. फार छान आहे. म्हणजे हे आता मला पुढचा प्रश्न हे करायचा आहे की म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं, म्हणजे शाळांमध्ये सुद्धा आता आपण बघतोय की ते मुक्तांगणमध्ये जे आहे ते तुम्ही म्हणताय की ते दिलंच पाहिजे. पण अजून एक गोष्ट मला त्याच्यामध्ये फार ही जाणवली की एकतर लिखाण हा भागच नाहीये आणि जो काही येतो फळ्यावर, तुम्ही तिथे खाली अगदी सगळीकडे असे हे फळे करून ठेवलेले आहेत की जेणेकरून मुलं काही येऊन त्याच्यावरती रेघोट्या मारू शकतील असं. पण जसं जसं आता ते पुढे येत आहेत, म्हणजे त्यांच्या शिशु वर्गात जात आहेत किंवा म्हणजे प्रायमरी वर्गात, शिशु वर्ग, प्रायमरी, प्री प्रायमरी असं, तर त्याच्यामध्ये असं दिसतंय की त्यांना म्हणजे हाताला रायटिंगची खूप सवय लावतीये शाळा. मग ह्याबद्दल साधारणतः, कारण की मी ऍक्च्युली मध्ये एक व्हिडिओ पाहिला होता, मी मगाशी बोलले पण ते की त्यांचे हे सगळ्या गोष्टीच अजून पूर्ण डेव्हलप नाहीयेत त्यांच्या 7व्या वर्षापर्यंत. मग तरी सुद्धा आपण एवढं प्रेशर त्यांना 6 द्यायचं? वर्षापर्यंत मुलांच्या मोटर स्किल्स वरती आपल्याला खरं तर काम करायला लागतं. म्हणून आता आपल्या ज्या बालशाळा आहेत तिथे आम्ही पेपर फाडायला देतो, पेपरचे गोळे करायला देतो, त्याच्यानंतर कणिक देतो किंवा कणकेऐवजी काही वेळेला आम्ही खजूर, मऊ खजूर असतो त्याचे गोळे करायला देणं, भाजी निवडायला देणं, म्हणजे जास्तीत जास्त ह्या 5 बोटांना व्यायाम देणं. आणि मग त्या शिरांवरती ते थोडंसं
सातत्याने हे करत राहणं. आणि मग खेळाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ना, की चेंडूचे खेळ आहेत, ते वर फेकणं, खाली टाकणं. म्हणजे आता जेव्हा ही मुलं छोट्या शाळेत येतात ना, त्यावेळेला त्यांना 2 पाय सोडून उडी मारता येत नाही, त्यांना एकटं जिना चढता येत नाही. तर आपण हे सगळं नोटीस करतो का? तर हे त्यांच्या वाढीचे प्रकार आहेत. आणि खरं तर बालशिक्षणात 6 वर्षापर्यंत लेखनपूर्व तयारी करून घेणं हे अपेक्षित आहे. आणि पहिलीच जाऊन त्या मुलांनी अ आई क ख ग घ ABCD ते सगळं अभ्यासावं आणि मग ते लेखन सराव घ्यावा. असं खरं तर शिक्षणाचा पहिला टप्पा आहे. पण आता तो का फॉलो होत नाही ते मला माहिती नाही, कारण मी त्या लेवलला नाही. पण टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे मी आभार मानीन, कारण त्यांनी मला गुरुकुलात येऊन तुम्ही बालवाडी चालू करा असं आवाहन केलं आणि मी करून बघूया म्हणून तिथे गेले. आणि ते 6 वर्ष माझ्यासाठी खूप आनंददायी होती. याचं कारण म्हणजे संस्थेने मला पूर्ण पाठिंबा दिला होता की तुम्ही करा. आणि त्याच्यावरती मी माझ्या जे डोक्यात आहे की आपण न रागावता, घरी अभ्यास न देता मुलांना काही शिकवू शकतो का, किंवा अभ्यास म्हणजे काय, घरचा अभ्यास म्हणजे काय, हे सगळं आपण करू शकतो का, तर हे करता येतं. आज पालकांच्या मनात आहे की शाळेने अभ्यास दिला नाही म्हणजे शाळेत काही झालंच नाही, असं पण असतं. म्हणजे पहिले घरी आल्यावर आई बाबा ऑफिसमधून आल्यावर मुलाला होमवर्क काय दिला म्हणून विचारतात. किंवा म्हणजे माझ्या मुलाला आम्ही जेव्हा शाळेत घ्यायला जायचे त्यावेळेचं पण चित्र होतं की मुलगा त्या अंगणात खेळतोय आणि आई वही शोधते की आज अभ्यास दिला होता का, मग काय दिला, मग तुझा नाही झालाय तर कोणाकडनं तरी घे. तर खरं तर इथे ना कंटाळा हा एक मूळ आहे. कारण लहानपणी ते लेखन 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 करून ना जेव्हा लिहायची वेळ येते त्यावेळेला खरंच कंटाळा आलेला असतो. आणि मग ती गोडी लावण्याचं काम खरं तर होत नाही. आणि मग ती गोडी कशी लागेल, तुम्ही जर म्हणाल की आज हे 3 वेळा लिहून काढा, तर 3 वेळा नाही लिहित. मुलाची कपॅसिटी, सिटिंग टॉलरन्स हा एक आता सायकोलॉजीच्या ह्याच्यात तो शब्द आहे. या मुलांचा फक्त 10 मिनिटं सिटिंग टॉलरन्स आहे. आपले घड्याळी 35 ते 40 मिनिटाचे तास आहेत. जसजशी मुलं पुढे जातात तेवढाच त्यांचा 35 मिनिटाचा सिटिंग टॉलरन्स आहे. आणि म्हणून त्याच्या पुढच्या तासाला मूल कंटाळा करतं. असं ते खरं तर गणित आहे ह्या सगळ्याचं. त्यामुळे वयोगट 3 ते 6 मध्ये सिटिंग टॉलरन्स हा जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटं. मग त्याच्यात तुम्ही त्याला 4 वेळा लिहायला सांगितल्यावर तो म्हणतो माझं झालं. आणि मग घरी परत आई आणि मुलाचं युद्ध की अभ्यास नाही. तर मग शेवटचा पर्याय म्हणजे मांडीवर घेऊन बसा आणि आपण त्यांचा हात धरून गिरवून काढा, हा शेवटचा पर्याय असतो. पण हे आपल्या शिक्षण पद्धतीत आलेलं आहे. म्हणजे जी इंग्रजांची शिक्षण पद्धती आहे तीच आपण फॉलो करत असल्यामुळे कदाचित ते लेखनिक तयार करणं, कारकून तयार करण्याची जी घोका आणि ओका हे जे आहे त्याच्यामुळे ते अजूनही तो पगडा आपल्या भारतीयांना इंग्रज सोडून गेले तरी आहेच. त्यामुळे त्याच्या आउट ऑफ द बॉक्स जाऊन काहीतरी करावं. किंवा माझ्या मुलांनी ठीक आहे नाही लिहिलं, एकदाच लिहिलं तरी मला चालेल असा म्हणणारा पालकवर्ग फार कमी दिसतो. तो म्हणतो शाळेने सांगितलंय ना 3 वेळा लिही, मग तुझं एकदाच झालंय. तर मग भीती मुलाला आईला वाटत असते आणि मग ती मुलामध्ये जाते की तुझं एकदाच झालंय आणि मग तीच भीती घेऊन तो शाळेत जातो. असं ते होतं थोडंसं. त्यामुळे आपण काही करू शकू का असं सगळ्यांनीच विचार करायला हवा. म्हणजे शालेय पातळीवर पण आणि पालकांनी पण. म्हणजे मग लेखनाचा ताण कमी होईल. कारण लेखन हे कौशल्य आहे आणि ते कौशल्य म्हणून शिकवलं तर ते आनंद देणारं असेल असं मला वाटतं. बरोबर आहे. ऍक्च्युली भीती हा विषय निघाला म्हणून तो पुढचा हे घेते की बऱ्याच वेळा आपल्या मागे पण बोलण्यात हे आलं की भीती नावाचा जो प्रकार आहे तो या वयामध्ये असणं साहजिक आहे. कारण की घरापासनं मूल लांब असतं आणि 2.5 वर्षाची मुलं तर अगदी बाळच असतात. मग असे काही तुम्हाला अनुभव आले का? आणि मग अशा वेळेला तुम्ही काय करता? कारण की फारच नाजूक असतं ते मूल, मनानेही शरीरानेही. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला सातत्याने विचार करत राहायला लागतं. कारण कसं असतं ना की एकदा तो एक सुरुवात झाली त्या उपक्रमाची की मग सातत्याने आनंद देणारं हे खरं तर वय आहे की अखंड ते आपल्या अवतीभोवती बागडत असतं. आणि काय करते मावशी, काय करतात टीचर, आज मी म्हणजे काही मुलं अशी दारात येऊन आपल्याला सांगतात की आज ना मी पुण्याला जाणार आहे. म्हणजे तो आनंद ते आमच्या बरोबर शेअर करत असतात आणि आम्हालाही आनंद देत असतात. तर मग असं वाटतं की ही मुलं आनंदी राहण्यासाठी आपण काहीतरी सातत्याने केलं पाहिजे. आणि मग ही पहिली येते ती भीती. मग ही भीती काय येते त्याची वेगवेगळी कारणं
आम्हाला मी जेव्हा ही शाळा सुरू केली त्यावेळेला मलाही प्रकर्षाने जाणवली. त्यातलं पहिलं महत्वाचं कारण म्हणजे 2.5 वर्षाचं मूल आईला सोडून शाळेत येत नाही. त्यामुळे मी सुरुवातीला त्यांना एकटं ठेवायचे, पण नंतर मीच विचार केला की आपण हे मुलांवरती अन्याय करतोय आणि मग आईला किंवा आजीला एकटीला त्यांच्याबरोबर त्याला सपोर्टिव्ह म्हणून त्याच्या मनातली भीती काढण्यासाठी बसवायला लागले की त्याला माझं हे वाटलं पाहिजे. आणि मग काही मुलांना ते 3-4 दिवशी वाटतं, या काही मुलं कडेवर घेऊन जरा जोजवलं की छान रमायला लागतात, पण एखादं मूल मात्र महिना आईला सोडत नाही. पण अशी आई असते एखाद दुसरी की जी आम्हाला कोऑपरेट करते आणि मुलाची भीती जाईपर्यंत शाळेत आमच्या बरोबरीने आम्ही म्हणू तसं आम्हाला फॉलो करत असते. दुसरी भीती असते घराचं एक वातावरण सोडून की जे मुलाला खूप असं एक सेफ वाटतं, ते वातावरण सोडून बाहेरच्या वातावरणात सर्व्हाइव्ह होताना त्याला काही अडचणी येतात. ह्या अडचणींचा विचार शाळांमधनं खरं तर होत नाही. म्हणजे वॉशरूमला जाणं, या मुलांना दुसऱ्या टॉयलेटमध्ये जायचं ती भीती वाटते. आणि मग मला जागेवर झालं शिवला तर मग ते झाल्यावर पहिल्या दिवशी जर मुलांना तुम्ही बघितलं ना तर ती अशी रडायला लागतात, का केविलवाणी होतात की आता मला इथे कोणी ओरडेल का किंवा मला कोणी धपाटा घालेल. पण एकदा जेव्हा त्यांना कळतं की आपल्याला हे समजावलं जातंय की आज इथे झाली पण आपल्याकडे वॉशरूम आहे ना, मग तू सांगितलंस तर मी घेऊन जाईन तुला, आणि मग ते असं जरा सुचकारलं जोजवलं की ते भीती नाहीशी होते. आणि मग नंतर त्या मावशी आल्याचं पण मुलं आनंदाने स्वागत करतात, मावशी आल्या म्हणून लाईन स्वतःहून लावतात. म्हणजे इतकं वेडं वय, निरागस वय आहे की आणि मग हे द्योतक आहे की त्यांच्या मनातली भीती गेली. काही मुलांना एकदम एकत्र येण्याची भीती वाटते, पण आपण काय करतो की हा शाळेचा नियम आहे, तुला इथेच बसलं पाहिजे. म्हणजे या मुक्तांगणमध्ये 1-2 मुलं अशी होती की म्हणजे वर्ग असा चौकोनात बसलेला आहे आणि म्हणजे मी एक पद्धत पहिल्यापासून ठेवली आहे की मुलांना गोलात घेऊन बसायचं, टेबल खुर्च्या नाही. म्हणजे ती आमच्या आजूबाजूला बागडली पाहिजेत, त्यांच्याशी आम्हाला सोपा आणि सहज संवाद साधता आला पाहिजे. तर एक मुलगा असा होता की जवळजवळ 3 महिने वर्ग इथे आणि तो भिंतीशी टेकून बसायचा, पण तिथून तो हसायचा. म्हणजे इथे काही शिकवलं त्याला तो त्याचा बसल्या जागी रिस्पॉन्स, पण तो यायचा तो डायरेक्ट तिथे. पण एकदा असंच खेळता खेळता तो थोडा पुढे सरकला, मग आम्ही म्हटलं येतोस का, तर आला, आणि मग दुसऱ्या दिवसापासून तो त्या सगळ्यांमध्ये येऊन बसायला लागला. पण हे आपण ना थोडंसं केलं पाहिजे असं मला स्वतःला ही शाळा चालवताना वाटतं, कारण त्याशिवाय मुलाला सेफ वाटत नाही. आणि जेव्हा त्याला असं वाटतं की हे सगळं माझं आहे, इथे माझ्यासाठी काहीतरी चालतं, त्यावेळेला त्याचा रिस्पॉन्स आपल्याला वाढायला लागतो. फक्त त्याच्यासाठी शिक्षकांमध्ये तेवढा पेशन्स पाहिजे. हां, आणि त्या इन्स्टिट्यूट चालवणाऱ्यावरती पण ते अवलंबून असतं, असं थोडंसं आहे. अशी छोटी छोटी कारण आहेत. म्हणजे 1-2दा असं जाणवलं की जूनमध्ये शाळा सुरू झाली, ऑक्टोबर पर्यंत म्हणजे अगदी डे 1ला तो मुलगा रडला नाही, पण मग अचानक ऑक्टोबर नंतर तो रडायला का लागला. म्हणजे जेव्हा आम्ही हळूहळू कारण शोधायला लागलो, एक दिवस आई पण सोडायला यायची रोज आणि आई येत नाहीये, आजी किंवा कोणीतरी मावशी येत आहेत, त्यावेळेला आईनी म्हणजे ओळख करून दिली की मी उद्यापासून ऑफिसला जाणार आहे. आणि मग त्याच्या नेक्स्ट डे पासून तो मुलगा धाय मोकलून रडायचा. म्हणजे ती भीती होती की माझ्या आई आता मला सोडून जाते, इतके दिवस ती माझ्या बरोबर आहे. तर ही भीती घालवणं हे पण आमच्यासाठी एक टास्क असतो. मग या मुलांना थोडंसं आपलेपणाने समजावणं, आम्ही तुझेच आहोत. मग त्याला मांडीवर घेऊन बसणं, त्याला भरवणं, त्याच्याशी गप्पा मारणं, म्हणजे शाळेच्या सिलेबसच्या व्यतिरिक्त, म्हणजे त्याच्या वयाचं होऊन त्याला आपलंसं करून घेणं, हे जेव्हा आपण करतो ना त्यावेळेला मग आई त्या 2 तासापुरती आठवत नाही. केवढं म्हणजे आता खरं तर आपण हे सगळी वाक्य ऐकतो, चाइल्डहुड ट्रॉमा आणि ह्या सगळ्या गोष्टी, पण त्या अगदी छोट्या छोट्या क्षणांमधनं ते खरं तर सगळं घालवायला लागतं. बापरे, म्हणजे फार मोठा टास्क आहे हे. म्हणजे बालवाडीच्या शिक्षिका असं म्हटल्यानंतर थोडस असं हे होतं की अरे त्यामुळे जिथे मला संधी मिळेल ना तिथे मी सांगते की म्हणजे 9वी-10वीच्या शिक्षकांनी एक दिवस ही रडणारी मुलं सांभाळून बघावी. कठीण आहे. नाही म्हणजे तेही कबूल करतात की एक वेळा आम्हाला 45 ते 50 मिनिटं शिकवायला मिळाली तरी चालतील,
पण या बाळांबरोबर काम करणं कठीण आहे. खरंय खरंय. बापरे. त्यानंतर अजून एक खरं तर मुख्य हे होतं की संस्कार वर्ग सुद्धा मुक्तांगणकडनं घेतले जातात. तर मुलांवर संस्कार नाहीत किंवा आत्ताची मुलं अशीच आहेत, लाडावलेली आहेत, तर मग संस्कार हा जो भाग आहे तो आता आत्ताच्या काळात कसा आपण म्हणजे हे करायचा, डिफाईन करायचा, किंवा नक्की खरंच संस्कार म्हणजे काय आहे असं? तर मुक्तांगणचा जेव्हा संस्कार वर्ग सुरू केला ना, तेव्हा माझ्या डोक्यात संस्कार या शब्दाचा अर्थ थोडासा व्यापक होता. म्हणजे संस्कार म्हणजे आपण जे घराघरांमधनं करतो ते संस्कार आहेतच. म्हणजे कसं बोलावं, कसं बसावं, किंवा आपल्या ज्या प्रार्थना आहेत नैमित्तिक, ते खूप व्हास्ट आहे. आणि ते आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं, कारण त्याचा वाणीशुद्धीसाठी खूप चांगला उपयोग होतो. म्हणजे मुलांची भाषा घडवणं, काही मुलांना थोडंसं स्टॅमरिंग असतं किंवा काही मुलं तोत्र बोलतात, तर हे सातत्याने जेव्हा आपण संस्कृत स्तोत्र म्हणत राहतो ना, त्यांनी काही वेळेला ह्या ऍक्सेंटमध्ये फरक पडतो. असं 1-2 वेळा मला अनुभव चांगला आलाय. तर हा एक भाग आहेच, पण संस्कार खेळाचा, संस्कार भाषेचा, आपल्या मातृभाषेचा संस्कार करावा लागतो आता, त्याशिवाय ती रुजत नाही. खेळाचा संस्कार करावा लागतो. तर खेळ म्हणजे मोकळा खेळ. म्हणजे आता आपण, म्हणजे पूर्वीच्या काळी आम्हाला आई ओरडायची की शाळेतनं घरात आल्यावर बॅग टाकायची आणि बाहेर पडायचं, ते आता बाहेरच राहा असं म्हटल्यावरती आम्ही घरात यायचो. म्हणजे इतकं खेळलेलं. आणि आताच्या मुलांना खेळ म्हणजे काय, किंवा एकत्र येऊन ठरवणं की आपल्याला काहीतरी खेळायचंय, हे जमत नाही. तर हे ना शिकवणं गरजेचं आहे की अरे हा पण आपल्याकडे रोज येतो, हा पण रोज येतो, हा पण रोज येतो, आणि मग तुम्ही एकत्र खेळून काय खेळू शकाल. मग त्यांच्यावर थोडंसं सोपवलं ना की ते ठरवतात. आणि ही ठरवण्याची, स्वतंत्रपणे विचार करण्याची एक जी सवय लागणं गरजेचं आहे ना, तो एक संस्कारच आहे खेळाचा. मोकळा खेळ माहिती नाही, साधनं विरहित खेळ येत नाहीत, कारण आता ते नाहीच आहेत ना. तुम्ही बघाल तर क्रिकेटची बॅट असते, सायकली असतात, किंवा ते प्रत्येक गार्डनिंगचं साहित्य असतं, टूल बॉक्स असतात. म्हणजे शेकडो पैसे खर्च करून अनेक प्रकारचं साहित्य आणलं जातं. पण साधं अंगणातली टिक्कर घेऊन खेळायचं असतं किंवा एका बॉलनी आबाधुबी खेळता येते हे नाही माहिती. तर हे सगळं शिकवायला लागतं. डबाईस पैसला ते नारळाची करवंटी घेऊन सुद्धा खेळता येतं. म्हणजे आहे त्या साहित्याचा आपण काय करू शकतो हे सुद्धा मुलांवरती रुजवणं गरजेचं आहे. तर हे सगळं करणं म्हणजे संस्कार वर्ग. वेगवेगळी बालगीत आहेत, सुंदर सुंदर गाणी आहेत. आणि आता जेव्हा मुलं आमच्याकडे येतात ना, त्यावेळेला आई म्हणते पॅरेट बघ, क्रो बघ. मग त्यांनी कावळा आणि चिमणी बघायचंच नाही का असं मला वाटतं. म्हणजे असं ते मला वाटतं, कारण मला मराठी खूप आवडतं. म्हणजे मला इंग्लिश आवडत नाही असं नाही, खूप सुंदर लँग्वेज आहे. पण वर्ड्सवर्थ आणि हे सगळं समजून घ्यायला तेवढी उच्च इंग्रजी अजून मी शिकलेली नाही. पण मला शांताबाईंची बालकविता सुंदर समजते. पंपुनी केले साबणाचे फुगे, इतकं सुंदर आहे. आणि ते साबणाचे फुगे म्हणजे काय ते मी करून दाखवू शकते ना त्या ह्याच्यात. आणि त्यावेळेला जो मुलांचा एक जल्लोष असतो ना, तो बघण्यासारखा असतो. तर हे लगेच समजतं ना, साबणाचा फुगा मी काय केला. मग हे आपण पोचवायचं नाही का मुलांपर्यंत. हे जे एवढं सगळ्या दिग्गज कलाकारांनी करून ठेवलंय, ते साहित्य पोचवण्याचं एक छोटंसं खारीचा वाटा उचलण्याचा संस्कार आम्ही करतोय. म्हणजे तो आम्ही करून घेतलाय आमच्यावर की हे आपल्याला करायचंय. कारण आता म्हणजे मला तो अभिमान पण आहे की डोंबिवलीत मराठी शिकवणारी बालवाडी, म्हणजे शाळेला जोडलेली ती वेगळी. आता टिळकला शिकवतात कारण ती मराठी शाळा आहे, स्वामी विवेकानंदला शिकवतात ती मराठी शाळा आहे. पण बालवाडी म्हणून जो उपक्रम चालतो त्याच्यात मराठी शिकवणारी एकमेव मुक्तांगणी शाळा आहे आता सध्या. आणि मग ते आम्हाला केलंच पाहिजे ना, हे सगळे संस्कार दिलेच पाहिजेत असं आता आहे. बरोबर. पण म्हणजे आता त्याच ह्याला धरून की म्हणजे स्नेहसंमेलन असू देत किंवा आता संस्कार वर्ग आहेत, तर स्नेहसंमेलनात मागच्या वर्षी शांताबाई शेळके झाल्या किंवा यावर्षी रवींद्रनाथ टागोर झाले, तर ह्या वेगवेगळ्या कन्सेप्ट सुद्धा किंवा या वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यातनच आलेल्या आहेत का? स्नेहसंमेलन का करायचं, तर मुलांना काहीतरी नवीन, म्हणजे त्यांना जबाबदाऱ्याही कळतात. म्हणजे जेव्हा मोठा गट असतो ना, तेव्हा तो काही काही वेळेला आम्हाला आमच्यामध्ये लुडबुड करत असतो की काहीतरी करून बघू किंवा आम्ही काय करतोय हे बघत असतो. भले त्यावेळेला त्यांच्यावर जबाबदाऱ्या नसतात, पण त्यांना ना ते कळत असतं की आज ह्या मुलांना उभं केलं, मग त्यांना आपण काहीतरी नवीन देतोय, काहीतरी शिकवतोय.
हे बघत असतात मुलं. मग आपण त्यांना काय देऊ शकतो, तर जे चांगलं आहे ते द्यावं ना. म्हणजे कोणती गाणी मुलांनी गावीत किंवा कोणती गाणी मुलांनी ऐकावीत, तर ती त्यांच्या वयोगटाची, त्यांना समजेल, त्यांना रुचेल. आणि माझा अनुभव इतका सुंदर आहे ना, की आम्ही समर्थ रामदासांच्या साहित्यावर कार्यक्रम केला होता 5 वर्षापूर्वी, लॉकडाऊनच्या 2 आधी. तर त्यावेळेला प्रत्येक मुलांनी त्याच्यात सहभाग घेतला होता आणि कोणी म्हणालं नाही की मला हे कळत नाहीये आणि मला हे आवडत नाहीये. पण आपण दिलंच नाही तर आपल्याला आपल्याकडचं साहित्य या मुलांपर्यंत पोहोचेल कसं? त्यामुळे एक विषय घेऊन त्याच्यावरती आधारित त्याचं आणि त्यानिमित्ताने आमचा अभ्यास होतो. नाहीतर रवींद्रनाथ टागोर मी कशाला वाचले असते असं वाटतं मला. कारण एवढं अफाट आहे ना, म्हणजे केवळ 3 पुस्तकं म्हणजे रवींद्रनाथ टागोर नाहीत, पण त्या निमित्ताने निदान मी काहीतरी थोडीशी त्या विषयात अजून माहितगार झाले असं म्हणायला हरकत नाही. आणि लहान मुलांच्या दृष्टीने जरा अजून काहीतरी वेगळं त्याच्यामध्ये काढलं असं. म्हणजे त्यांच्या सुंदर सुंदर कविता ज्या पुलंनी अनुवादित केल्या आहेत, पद्मिनी मिनीवाल्यांनी अनुवादित केल्या आहेत, त्या कविता खूप म्हणजे कळणाऱ्या आहेत मुलांना. आणि आम्हाला असं लक्षात आलं ना, जेव्हा आम्ही त्यांची बंगाली गाणी बसवली, म्हणजे त्याचा अर्थ मी मुलांना सांगितला की आपण आता मरुबिगे केतनो म्हणजे काय करतोय, हे गाणं आपण काय करतोय. तर रवींद्रनाथांनी ज्या वेळेला शांतिनिकेतन उभं केलं त्यावेळेला तिथल्या मातीला वंदन केलं, त्या मातीला केलेलं हे आवाहन आहे. आणि मग मुलांना ते ऍक्सेप्ट झालं की हे असं असं गाणं आहे आणि ते पूर्ण गाणं त्यांना पाठ झालं बंगालीतलं. कारण रोज प्रॅक्टिस करत होते ना, त्यामुळे एकदा त्याचा आशय कळल्यावरती तो ऍक्सेप्ट करताना ती मुलं करतात. त्यामुळे भाषा हे नाहीये आपल्यासाठी, फक्त ते आपण त्यांना तिथपर्यंत नेलं पाहिजे. त्यामुळे ते काम आपल्याला केलंच पाहिजे अशा ह्याच्यात. म्हणजे मी केलंच पाहिजे, लिहिलंच पाहिजे असं काही वेळेला अधोरेखित करते, कारण त्या आपल्या एक शिक्षक म्हणून जबाबदाऱ्या आहेत. जेव्हा शिक्षकी पेशा आपण स्वीकारतो त्यावेळेला ते आमचं कर्तव्य आहे, म्हणून आम्हाला ते केलं पाहिजे. इतक्या 25 वर्षांमध्ये मुलांबरोबर काम करताना तुम्हाला असं कधी जाणवलंय का की म्हणजे पिढी दर पिढी मुलं हुशार होत आहेतच, पण त्याचबरोबर आत्ता मुलांच्या हातात फोन आहेत, बाकी बरीच प्रलोभनं आहेत, याच्यामुळे मुलांचा मैत्री हा जो भाग आहे तो हळूहळू कुठेतरी जरा कमी होत चाललाय? थोडंसं असं होतंय खरं, कारण त्यांना ना सुरुवातीला जेव्हा आपल्याकडे येतात ना त्यावेळेला एकमेकांशी जोडून कसं घ्यायचं हे लक्षात येत नाही. याचं कारण घरातही एकटं मूल असतं, त्यामुळे त्याला कोणाशी त्याच्या लेवलनी कसं बोलायचं हे उमगत नाही. तो कायम आई बाबांच्या पद्धतीने बोलायला जातो किंवा आजी आजोबांच्या पद्धतीने काहीतरी सांगायला जातो. पण त्याच्या वयाच्या मुलांबरोबर काय बोलायचं, काय विषय बोलायचे हे त्याला उमगत नाही सुरुवातीला. मग ते आपल्याला सांगायला लागतं की आपल्याला आता खेळायचंय, मग तू आता त्याला खेळ म्हणजे त्याच्यावर राज्य आहे, राज्य म्हणजे काय. पण हे हळूहळू ना ते रोज यायला लागले ना की ही मैत्री जुळत जाते. आणि मग एक जण आला नाही तर दुसऱ्याला वाईट वाटतं की आज तो का नाही आला. किंवा एका शाळेत ती मुलं असतील ना तर आम्हाला घरी संध्याकाळी निरोप मिळतो की मावशी आज ना शाळेत त्यांनी सांगितलं होतं की मी बाहेर जाणार आहे, मी येणार नाहीये. म्हणजे एक आता सोपा छोटासा इन्सिडन्स झाला. आता भाषा दिनाच्या निमित्ताने आम्ही प्रत्येक मुलाला काही ना काहीतरी असं छोटंसं टार्गेट दिलं होतं की कोणाला कविता वाचन, कोणाला एखादा विषय देऊन त्याचं सादरीकरण करणं. म्हणजे एका मुलाला रविवार का आवडतो, तुला का आवडतो रविवार, मग तुला पक्षी आवडतो तो का आवडतो पक्षी, किंवा पक्षी आपले मित्र का आहेत, असं जेव्हा आपण त्यांच्याशी बोलतो आणि तोच विषय त्यांना मग आम्ही डेव्हलप करायला दिला होता. तर आता एक तो गट सुंदर एक 7-8 जणांचा मुक्तांगणमध्ये खेळायला येतो. तो आता मैत्री म्हणजे काय ह्या तू म्हणतेस तो प्रश्नाशी आता जोडला गेलाय की त्यांना आता कळतं की मला हा आला ना की मला छान वाटतं, ह्याच्याशी मला बोलता येतं, किंवा एकमेकांशी अवांतर काहीतरी ती बोलायला सुरुवात करतात. आणि हेच खरं तर मित्र जोडणं याचा पहिला टप्पा आहे आणि तो इथे सुरू होतो. याचा मला खूप आनंद वाटतो की त्यांना ती संधी मिळते. शाळेत कसं होतं एक पठडीतलं असतं, म्हणजे शाळेतही मित्र जमा होतात, कारण जेव्हा 25 वर्षांनी रियुनियन होतं त्यावेळेला कळतं की आपण मैत्रीच्या नात्याने जोडले गेलो होतो. त्यामुळे ही मोकळेपणाने बोलण्याची संधी त्यांना आता इथे मिळत असते आणि ते अनुभवायला मिळतं. आत्ता जेव्हा आमच्याकडे एक उपांशू म्हणून मुलगा आहे तो बोलत होता आणि त्याच्या बरोबर समोर म्हणजे 2 मिनिटासाठी त्याची बाजूला बसलेले, पण उपांशू माईकवर आहे म्हटल्यावरती त्याचे 2 मित्र जे अगदी खास आहेत की ज्यांची अगदी घट्ट
घट्ट मैत्री म्हणतो ना, ते त्याच्या समोर येऊन बसले आणि असा हात करून त्यांना ते सांगत होते की तू छान बोलतोयस. तर आम्हाला ते खूप असं भारी वाटलं की ह्या वयाला सुद्धा त्यांना एनकरेज करायचं लक्षात येतंय. तर ह्याला मैत्री म्हणू शकतो ना, आणि ती त्यांनी स्वतंत्रपणे निर्माण केलेली आहे असं. तर हे घडतं हळूहळू, म्हणजे ते एकत्र येण्याने घडतं. मग अशी मी म्हटलं तसं ते विस्तारित कुटुंब हाही त्यातला एक धागा आपण पालकांपर्यंत नेऊ शकतो की त्यामुळे घरं जोडली जातात आणि त्याचा मुलांना आताच्या पिढीचा फायदा आहे. तर अशा पद्धतीने मैत्री वाढू शकते. थोडक्यात पालकांनी त्यांना थोडीशी अशी मोकळीक दिली आणि खाली जा आणि खेळ. मग कोणाबरोबर खेळतोय पेक्षा तो खाली जाऊन काय खेळतो आपलं लक्ष असू दे. आता आपल्या अंगणात समजा 4 मुलं आहेत, 2 मस्तीखोर आहेत, तर त्या मस्तीखोर मुलांबरोबर टॅकल करून तिथे ठाम उभं राहणं हे सुद्धा त्याला जमलं पाहिजे ना. तर ते मानसिक दृष्ट्या तो सक्षम होणार आहे. पण आपण सगळीकडनं पळ काढायची पद्धतच त्याला शिकवली तर तो आवाहन पेलणार कशी. त्यांनी पेलण्यासाठी मैत्री करता येणं आणि त्यातनं मग ती जोडणं आणि त्याच्यानंतर एखाद वेळेला पडल्यावरती सावरता येणं हेही मुलांना आपल्याला शिकवायला लागतं. तर हे आणि थोडस फरक पडतो असं वाटतं. बरोबर. असे काही अजून किस्से आहेत का मुक्तांगण मधले, म्हणजे मुलांनी असे काही उद्योग केलेत किंवा पालकांचे असे की त्यांचे अनुभव नेहमीसाठी लक्षात राहिले आमच्या? खरं तर खूप आहेत. काही काही असे आता म्हणजे आठवत नाहीत, पण जेव्हा एक साधारण जनरल किस्सा असतो की आता तू म्हणालीस आता गॅजेट्समध्ये मुलं अडकतात, तर मुलांचं त्यांच्याशी मैत्र होतं. कारण मैत्री करणारं घरात त्यांना नाही सापडत कोणी, कारण येणारा प्रत्येक माणूस त्याला उपदेश करत असतो. तू असं कर, इथून उडी मारू नकोस. घरात सगळीकडे अनंत प्रकारचं साहित्य आणि त्याच्यामध्ये मुलाला खेळायला जागा छोटी आणि मग तो सोफ्यावर चढतो, उडी मारतो. तर याच्यात त्याला असं वाटत असतं की मला आता खूप खेळायचंय आणि ते खेळू देत नाहीत. मग भिंती रंगवायच्या नाहीत आणि त्याला इतकं असं झालेलं असतं की आता हातातलं खडू घेऊन कुठे रंगवू. म्हणून मुक्तांगणमध्ये आम्ही पूर्ण खाली फरशीवरती त्यांना चित्र काढायला देतो आणि इतकी रमतात की आकाशातला ढग खाली येतो आणि तो तिथे असतो. तो वरती आहे ना, तो ढग मी काढलाय. म्हणजे ते पक्षी येतो झाडावरचा आणि हे त्या कल्पनेत तिथे फक्त रेष असते, पण त्यांच्या कल्पनेतला तो पक्षी तिथे झाडावरचा उडून खाली आलेला असतो. तर हे खूप छान असं चित्र असतं. तर ह्याच्यासाठी एकदा एका पालकांना आम्ही तेव्हा आवाहन केलं होतं की म्हणजे मुलांना सांगतो की घरी गेल्यावरती हातपाय धुवायचे आणि जेवताना टीव्ही लावायचा नाही. तर एकाने दुसऱ्या दिवशी आम्हाला सांगितलेलं, टीचर मी टीव्ही बंद करतो पण बाबा आल्यावर लॅपटॉप उघडून बसतात आणि ते लॅपटॉप समोर बसून जेवतात. तर आता म्हणजे शहाणं कोण असं असे काही काही छोटे छोटे गमतीदार प्रसंग असतात. मध्यंतरी एक अशी धावत आली, म्हणे माझ्या भावाची मुंजा आम्ही करणार आहोत आणि तुम्हाला आम्ही बोलावलंय. तर आम्ही सहज नंतर पालकांना शेअर केलं. तर म्हणे अहो आमचं घरात काहीही बोलणं नाहीये, पण आमच्यापर्यंत त्या भावांच्या मुंजीची बातमी येऊन पोहोचली. म्हणजे इतके कान तीक्ष्ण असतात ना की घरातली कुणकुण सुद्धा ती. आणि निरागस वय आणि ऊर्जा देणारं वय मी का म्हणते, कारण सातत्याने रोज नवीन असतं आम्हाला काहीतरी. आज असं झालं, उद्या तसं झालं आणि मग एखाद दिवशी ती रुसलेली कळी अशी येते, रडून रडून लाल झालेलं असतं डोळे, नाक, कान. आणि मग आज काय झालं आणि मग आपल्या बोलण्याने त्याला आलेला हसू हे आम्हाला खूप आनंद देऊन जातं. असे खूप अनेक प्रसंग त्या निमित्ताने आठवतात, पण आता वेळ कमी पडतो. नाही, आणि मुख्य म्हणजे मला मुक्तांगण मधलं म्हणजे काश मी लहान असताना मला अशी शाळा मिळाली असती. ते म्हणजे तिकडचे झोपाळे, एक वरचा आणि एक खालचा, म्हणजे ज्याच्यावरती मुलांना उठवायला लागतं की चला आता घरी जायचंय आपल्याला. पण आणि म्हणजे शांत असणारं मूल ना अचानक बोलायला लागतं. म्हणजे तुम्ही जर त्याला समोर उभं करून गाणं म्हटलं तर ते म्हणणार नाही, पण झोका हलायला लागला ना. पूर्वीच्या लोकांचं पाठांतर का होतं, तर एका घरात 4-5 मुलं म्हणजे सख्खे मामे आते सगळे भावंड एकत्र आणि परवसा म्हणायला झोक्यावर बसून ते म्हणायचे बरेच जण. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मला आत्ता एक सहज जाता जाता आठवली, म्हणून माझी आत्या म्हणजे आमच्याकडे जेव्हा यायची त्यावेळेला ती असं म्हणायची की खूप बोललं जातं की तुम्हाला तुमच्या काळी तुपा तेलात खायला मिळालं. खरं तर काही वेळेला आम्ही उपाशी राहिलोय, पण त्यामुळेच आम्ही काटक झालो. तर आता हा आहार हा विषय सुद्धा या वयोगटासाठी फार महत्वाचा आहे. आणि म्हणजे ज्या स्पेशल मुलांना, हायपर ऍक्टिव्ह मुलांना डॉक्टर्स सांगतात की शुगर कंटेंट फूड म्हणजे बेकरी प्रॉडक्ट्स कमी करा,
ते आपल्या सगळ्या मुलांना खरं तर अप्लाय करतं. कारण जे खायला नको ते खातात, म्हणजे मग सुस्तावतात आणि मग शाळेची कंटाळवाणं ते रुटीन सुरू होतं. तर ह्या सगळ्यासाठी फक्त शाळेची वेळ 10 करून चालणार नाही, तर सकाळी 7ची वेळ सुद्धा असली पाहिजे, असं मला ह्या निर्णयाने खरं तर खूप वाईट वाटलं. मी येणारच होते त्याच्याकडे की काय वाटतंय तुम्हाला? कारण सकाळ म्हणजे काय, पहाटेचे रंग कळणार कसे? उठलंच नाही मूल सकाळी तर त्याचं चयापचय सुरूच कसं होईल? मग त्याच्या तब्येतीवर परिणाम होणारच आहे. 10 म्हणजे तुम्ही तर 10ची शाळा ठेवली तर तो 9 वाजता उठणार आहे, 9ची शाळा आहे म्हणून तो 8 वाजता उठतो. म्हणजे हे नेव्हर एंडिंग आहे असं मला वाटतं. तुम्ही 7ची शाळा पाहिजेच. सकाळची ती वेळेचं गणित आणि त्यावेळेचं वातावरण, दुपार म्हणजे काय, संध्याकाळ म्हणजे काय आणि रात्र, हे प्रहर त्याशिवाय कळणार कसे, असं एक साधं सोपं बघायला गेलं तर वाटत राहतं. म्हणजे असं जर ही वेळ अशी राहिली, आपली मुलं जर रोज 10ला उठली, तर मला नाही वाटत की पुढे कधी सकाळ या विषयावरती कविता कोणी लिहू शकेल. झुंजू मुंजू झालं म्हणजे काय हे नाही कळू शकणार. खरंय. आता शेवटचा प्रश्न मुख्य, की जो मुक्तांगणला जोडल्या गेलेल्या प्रत्येक पालकाचा असतो, की बालवाडी झालीये, त्याच्यानंतर शिशु गट झालाय, पण मग आता जर का पहिलीपासून आम्हाला शाळा हवी असेल तर मुक्तांगण सुरू करणार का? आणि जर का मुक्तांगणने 10वी पर्यंत शाळा केली तर काय वेगळं असेल त्याच्यामध्ये? ते अजून माझं स्वप्न आहे, पूर्ण होईल की नाही मला माहिती नाही, पण स्वप्नात रमायला नक्की आवडतं. की 10वी पर्यंत शाळा केली असती मी तर मी काय केलं असतं? तर पहिले आनंददायी शिक्षणाचं एक हे बेट निर्माण केलं असतं, एवढं मात्र मला वाटतं. की मला शाळेत मला जायचंय, मला आवडते म्हणून मी शाळेत जाणार आहे. शाळेत गेल्यामुळे माझ्यात हा बदल झाला, माझ्यात तो बदल झाला आणि मला स्वतःला वाटतं की मी शाळेत जाऊन अभ्यास करावा, मी शाळेत जाऊन हे शिकावं, मी शाळेत जाऊन ते करावं आणि मग शाळे व्यतिरिक्त शाळेनी शाळेचं काम करावं. घरी त्यांनी पालकांशी संवाद साधावा, म्हणजे शाळेतला अभ्यास त्यांनी घरी जाऊन करायचा नाही, हे मी नक्की केलं असतं. आणि छान पालकांचा वेगळा गट तयार करून त्यांच्या बरोबरीने काहीतरी नवीन करता आलं असतं असं वाटतं मला. या निमित्ताने कदाचित येईल कोणीतरी बरोबर की जे म्हणेल की नाही आपण करूया असं. म्हणून पण आम्हाला खरंच म्हणजे पालक म्हणून तर नक्कीच आवडेल, कारण की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या अगदी मूळ आहेत आणि आपल्या मुलांसाठी फार उपयोगाच्या आहेत. म्हणजे कदाचित आमच्या बाबतीत जे झालं नाही ते त्यांच्या बाबतीत व्हावं असं प्रत्येक पालकाला वाटत असतं आणि त्याच्यासाठी चांगले हात जोडले गेले तर का नको. असं आहे. तर एकंदरीत पण फार मस्त वाटलं. बऱ्याच गोष्टी एक पालक म्हणून क्लिअर व्हायला मदत झाली की आपण आपल्या मुलांकडे कुठल्या पद्धतीने पाहिलं पाहिजे ह्या दृष्टीने जास्त, कारण की ती बिचारी नवी कोरी पाटी घेऊन आलेले असतात आणि आम्ही आमचे शब्द त्यांच्यावरती रेखाटत असतो. ते ना, इथे जाता जाता मला परत ज्ञानप्रबोधिनी आठवते. कारण कसं झालं की माझा मुलगा जेव्हा पहिलीत होता तेव्हा मी म्हंटल तसं की त्याला वाचनापेक्षा वाचन जास्त आवडायचं, म्हणजे तोंडपाठ सगळं, पण लिहायचा कंटाळा, कारण एका जागी बसायचा कंटाळा. पण मग त्यावेळेला मी ज्ञानप्रबोधिनीचं काम करत होते. मग तज्ज्ञांचं मार्गदर्शनामध्ये मग बुद्धीचे विविध पैलू, मग आपलं मूल काय करतंय ह्याचा विचार जास्त करणं, मग मानसशास्त्राचे अनघाताई लवळेकर वगैरे असे काही तज्ज्ञ, त्यांचं मार्गदर्शन, निरंतर बाल विकास सारखे काही उपक्रम असतात त्यांचं अनुभव, याच्यातनं असं लक्षात आलं की आपण आपल्या मुलामध्ये चांगलं काय याचा विचार का नाही करत, त्याच्यात चांगलं काय आणि मग त्याला खत पाणी घालण्यासाठी मी काय करू शकते. बाजूला सारखी बाकीची सगळी मुलं आणि तुझ्या मुलात काय दडलंय याचा शोध घे. हे मला म्हणून मी ज्ञानप्रबोधिनीचे आभारी राहते कायम, कारण त्याच्यामुळे मी स्वतःला तयार करत गेले की आपल्या मुलाचा शोध आपण घ्यायचा असतो. बाकीची मुलं कुठल्याही क्लासला जाईनात का, तो काय करतोय, त्याच्या कपॅसिटीज काय आहेत ह्याचा विचार करणं हे माझं आई म्हणून कर्तव्य आहे आणि ते मला केलंच पाहिजे. तर हे असं प्रत्येकाने थोडंसं आपल्या मुलातले कंटेंट, कारण प्रत्येकाला निसर्गाने काहीतरी दिलंय, त्यामुळे त्याच्यात जे दडलंय त्याचा जर अभ्यासक्रमासाठी वापर करता आला ना तर मूल आनंद नक्की घेईल, मग ते कोणत्याही शाळेत असेल. खरंय. आणि मुलांचं छान झालं तर पालकांना का नको. खरंय. त्यामुळे खरंच आज खूप मस्त वाटलं आणि थँक्यू सो मच. इतकं वेद भेटमुळे मला हा खूप माझं ब्रेनस्टॉर्मिंग झालं की काय काय आपल्याला बोलता येतं आणि आपण किती विचार करतो या सगळ्या प्रोसेसचा, या निमित्ताने उमगलं मलाही. तर तुम्हाला आमचा आजचा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा
आमचं इंस्टाग्राम पेज आहे, फेसबुक पेज आहे, त्याच्यावरती नक्की लाईक करून ठेवा, फॉलो करून ठेवा. आम्ही असे वेगवेगळे विषय घेऊन तुमच्याकरता येणारच आहोत, वेगवेगळे पॉडकास्ट तुमच्याकरता असणारच आहेत, त्यामुळे नक्की फॉलो करत राहा. मुक्तांगणचा हा प्रवास माझ्या मुलांमुळे शक्य झाला, त्यामुळे आमच्या मुलांचे मनापासून आभार की त्यांनी मला घडवलं. हा प्रवास कसा होता, तुम्हाला कसा वाटला ते नक्की या वेदभेटच्या माध्यमातून तुम्ही ऐका आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.